निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. आता हा कोट्यावधी रुपयांचा पैसा उमेदवारांपर्यंत कसा पोहोचवला जातो त्याची उत्सुकता ही सर्वांनाच असते. खरं तर निवडणूक आयोगाची करडी नजर ही निवडणुकीच्या काळामध्ये असते. करोड रुपये पकडलेही जातात. मागच्या काही निवडणुकांमध्ये खूप सारे पैसे पकडल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनी वाचलेल्या आहेत. आणि तरीही हे पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोहोचून निवडणुका सुरळीत कशा पार पडतात हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये पार्टीकडे पैसा पाठवणं, पार्टीकडनं उमेदवाराकडे पैसा पाठवणं, उमेदवाराकडून तो प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे पोहोचणं आणि तिथून मग तो वितरित होणं, असं हे सर्कल असतं. आता ह्या एवढ्या यंत्रणांवर पोलिसांची, निवडणूक आयोगाची किंवा निवडणूक निरीक्षकांची नजर असतेच. आणि तरीही त्यांच्या नजरेतून हे व्यवहार कसे सुटतात, तर हे सगळं हवाला रॅकेट मार्फत चालतं. हे आता खरं तर उघडगुपित आहे. मात्र आजपर्यंत हवाला व्यवहारांवर रेड पडल्याचं किंवा हवाला मार्फत पाठवल्या जाणाऱ्या पैशांवर निवडणूक आयोगाने धाड टाकून ते पकडलेत असं कुठेही उदाहरण पाहायला मिळत नाही. निवडणूक आयोगाने 2022 पासून उमेदवाराचा खर्च हा 95 लाख हा निर्धारित केलेला आहे. म्हणजे एका लोकसभा मतदारसंघ लढवणाऱ्या उमेदवाराचा खर्च तो 95 लाख करू शकतो. प्रत्यक्षात हे 95 लाख हे फक्त एका सभेचा तो खर्च असतो. म्हणजे एका दिवसात उमेदवार तेवढा खर्च करतात. प्रत्यक्षात जिथे ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये कमीत कमी 30 कोटी आणि जिथे मोठी लढत असते तिथे किमान 100 कोटी एवढी मोठी उलाढाल होते. 30 कोटींपासनं 100 कोटींपर्यंत ह्या उलाढाली ह्या राजरोज होतात आणि कुठेही कुणालाही ते कळत नाही. आता त्यासाठी हवाला माफिया हे कार्यरत झालेले असतात. म्हणजे आता निवडणूक सुरू होताच हे हवाला रॅकेट जे आहे ते आता कार्यरत झालेलं आहे. पूर्वी त्यांचं जे केंद्र असायचं ते मुंबई किंवा पुण्यामध्ये म्हणजे मोठ्या शहरांमध्ये असायचं. आता हवाला रॅकेट हे थेट गाव खेड्यांपर्यंत पोहोचले. म्हणजे मोठी शहरं आणि त्याचबरोबर तालुक्याची ठिकाणं इथेही हे व्यवहार आता सुरळीत व्हायला लागलेत. आता हे व्यवहार करताना हवाला रॅकेटला त्यांचा जो कमिशन रेट जो होता तो मागच्या निवडणुकीमध्ये 0.5 ते 1% एवढा होता. आता यावेळेस त्या दरामध्ये वाढ झालेली आहे, ती दुप्पट झालेली आहे. म्हणजे आता 1% 2% हे पैसे घेतले जातात असं बोललं जातं. साधारणतः दिल्ली किंवा बाहेरील राज्यांमधनं ते उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवले जातात. आणि हवाला जे रॅकेट आहे किंवा हवाला माफिया जे आहेत यांचा जो व्यवहार आहे हा प्रचंड गोपनीय आणि त्याचबरोबर कमालीची गोपनीयता असते. म्हणजे त्याच्यामध्ये विश्वास असतो, गोपनीयता असते. ह्या कानाचं त्या कानाला कळत नाहीये आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून इकडचा पैसा हा तिकडे हा क्षणार्धात केला जातो. विशेष म्हणजे हवाला रॅकेटवर फारसं कुणाचं लक्ष नसतं किंवा लक्ष असलं तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल आणि म्हणूनच एवढे मोठे व्यवहार हे निवडणुकीच्या काळामध्ये होतात. आता हा पैसा कुठे खर्च होतो, तर कार्यकर्त्यांचा रोजचा खर्च, त्यांच्या जेवणावली, त्यांच्या ज्या काही संस्था असतात, संघटना असतात, गाव पातळीवरची मंडळं असतात त्यांना पैसा दिला जातो. डमी उमेदवारांवर पैसा खर्च करतो. विरोधकांची पोडाफोड, जे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांना विकत घेणं, अगदीच गाव पातळीवर पैसे वाटणं, सभेच्या गर्दीसाठी माणसं आणणं, सभेचा खर्च, वाहनांचा खर्च, मंडपाचा खर्च, छपाईचा खर्च, म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खर्च होतोय. म्हणजे निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशीही खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. बचत गट असतील, संस्था असतील, संघटना असतील यांनाही ह्या पैशांचं वाटप होतं. म्हणजे पूर्वी हा खर्च खूप कमी व्हायचा. आता मात्र एका पोलिंगला निवडणुकीच्या दिवशीच 1 लाख रुपये एवढा खर्च येतो.
म्हणजे या हिशोबाने जर धरलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 2000 पोलिंग असतात. म्हणजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 2000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पोलिंग असतात आणि 1,00,000 हे प्रत्येक पोलिंगला, म्हणजे साधारणतः 20 कोटी तिथेच गेले. आणि निवडणूक सुरू झाल्यापासून तर अगदी निवडणूक संपेपर्यंत तो खर्च 30 कोटीच्या आसपास कमीत कमी जातो आणि मोठ्या मतदारसंघामध्ये तो 100 कोटी जातो. आणि हे जे पैसे येतात, म्हणजे जे बाहेरून जे पैसे येतात ते हवाला मार्गे येतात. हवाला मार्गे अत्यंत सुखरूपपणे, अत्यंत विश्वासाने आणि गोपनीयतेने ते पैसे पोहोचवले जातात आणि त्याच्यामुळे या कानाचं त्या कानालाही माहीत होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल सुरू असतानाही फक्त 0.5% पूर्ण इलेक्शनमध्ये 0.5% लोकांना पकडलं जातं पैसे वाटताना. मात्र 99.99% लोक ही सहज पैसे वाटप करून ही निघून गेलेली असतात. मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडतो आणि त्यावर कुणीही अगदी तक्रार करत नाही. ते गुन्हे दाखल होत नाहीयेत किंवा ज्या पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीची होत नाही. कारण ह्या ज्या मोठ्या रकमा येतात त्या रकमा नेमक्या कुठून येतात याची माहिती सामान्य माणसाला नसते. आता त्या कधी येतात आणि कधी वितरित होतात याचाही थांगपत्ता कुणाला लागत नाही. आता हवाला रॅकेट हे कार्यरत झालेलं आहे. हवाला माफिया या निवडणुकांमध्ये एक मोठी जबाबदारी ते पार पडत असतात आणि त्यामध्ये त्यांची विश्वासार्हता, त्यांची गोपनीयता ही पणाला लागलेली असते.